नमस्कार. माझ्या कोकण भाऊ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहेत तुम्ही सर्व? बरे आहेत ना? बरेच असणार, मीही बरं आहे. तर आपण आज बनवणार आहोत ओल्या बोंबलाचा सार. अगदी सोप्या पद्धतीने, जशी माझी आजी बनवायची तशीच अगदी बनवणार आहे डिश. अगदी सोप्या पद्धतीने आणि चमचमीत एकदम झणझणीत ओल्या बोंबलाचा सार. तर आपण तो बनवूया. चला तर मग किचनकडे जाऊया. आता आपण हे ओले बोंबील घेतलेले आहेत. आता याचं आपल्याला सार बनवायचं आहे. हे बघा, चांगले धुवून वगैरे स्वच्छ कापून घेतलेले आहेत. आता आपल्याला बोंबलाचा साध्या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने, जसं आमची आजी बनवायची, माझी आजी अशी सार बनवायची बोंबलाची, काढून साधे आपले. ते तुम्हाला दाखवतो बघा कसं मी करतो. हे बघा, आता ही कैरी घेतलेली, मी एक कैरी घेतलेली, एक कैरी घातली याच्यात. ही कोथिंबीर घातलेली आहे, घालतोय. एक कैरी चिरून घातली, कोथिंबीर घातली आणि हे 3 टमाटे घेतलेले एवढे एवढे. त्याच्यात लसूण पण घातलेली, लसूण आणि टमाट्याची पेस्ट करून घेतलेली, ती आता घालतोय. एवढी एवढी लसूण घेतल्या, म्हणजे 10-12 पाकळ्या घेतली लसणाच्या, 8-10 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या आणि 3 टमाटे घेतले बारीक करून. आता आपण याच्यामध्ये हळद पूड घालतोय, अर्धा चमचा हळद पूड घातली. आणि काश्मीरी मिरची पावडर आहे एक, आणि ही दुसरा मसाला आपला लाल मसाला, तो 1 चमचा घेतलाय. आता आपण मीठ घालतो. हा 1 पळी तेल घाल, हा 1 पळी तेल घालतोय. कच्चाच तेल घालायचं. एक घेतलाय, थोडा घेतलाय. आता त्याला चांगलं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता मी गॅस लावतोय. आता आपण एक 10 मिनिटं ठेवायला झाकण मारून. आता आपण गॅस फास्ट ठेवलेली आहे. फास्ट गॅसवरती 10 मिनिटं ठेवायचं आपल्याला. 10 मिनिटांमध्ये ती तयार होईल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बोंबलाचा सार. आता आपण फास्ट गॅसवरती 10 मिनिटं ठेवला होता. साराचं बघा आता वास, सुगंधच बघा किती छान सुटलेला आहे, मस्त. आता आपण गॅस कमी करूया आणि खोलून बघूया. आता आपण सुगंध बघा किती मस्त सुटलाय साराचा. हे बघा, मस्त एकदम सार झालाय बोंबलाचा. ओल्या बोंबलाचा सार, मस्त कलर आलाय बघा. तेल वगैरे, तरी वगैरे बघा किती मस्त सुटलेली. कैरीचा बाटा घातलेला आहे, कैरी घातलेला, आंबा घातला आपण. आता आंब्याचा सीझन आहे म्हणून आपण आंबा घातलेला आहे. नंतर मग आपण कोकमच घालतो. बघा कशी तरी सुटली आहे बघा, मस्त. बघा आपला झालेला आहे, तयार झालेला आहे, आपला रेडी झालेला आहे. आता आपण याला गॅस बंद करूया. आता आपण याला झाकण मारून गॅस बंद करूया आणि याला असं झाकून ठेवूया. आता आपण गॅस बंद करतोय. हा आपण बनवलेला आहे ओल्या बोंबलाचा सार. अगदी मस्त बघा कशी तरी आलेली, एकदम छानपैकी मस्त एकदम. तर आपण आता याची टेस्ट करून पाहूया. ओल्या बोंबलाच्या सारची आपण आता टेस्ट करूया, कसा झालाय आपण बघूया. मस्तच झालाय, एकदम छान झालेलं आहे. आंबट वगैरे, तेल पाणी, तिखट आंबट, एकदम छानच झालेलं आहे. आंबा घातलेला आहे आपण, कैरीमध्ये आंबा घातलेला आहे बोंबलामध्ये, सारामध्ये. आंब्याचा सीझन आहे म्हणून आंबा आपण घालून बनवलेला आहे. काही अगदी छान झालेला आहे, सुंदर झालेला आहे. अगदी झटपट
बनणारी डिश आहे. अगदी लगेच पटकन अगदी 10 मिनिटात तयार होती ही डिश. ओल्या बोंबलाच्या सारच्या अगदी 10 मिनिटं लागतात, जास्तीत जास्त 10 मिनिटं तयार. तर तुम्ही एकदा ही डिश तुम्ही एकदा बनवून बघा, आवर्जून बनवा आणि व्हिडिओ पहा आणि आवर्जून बनवा. आणि कसं काय होतं ते मला तुम्ही कमेंट्समध्ये कळवा. मला कमेंट्स करा, सांगा तुम्ही मला काय मी बरोबर कुठे चुकत आहे का, बरोबर आहे का, टेस्ट व्यवस्थित आहे का, कशी तुम्ही बनवली डिश, कशी झाली, छान झाली का, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा 2 शब्द. आणि मस्त झाले. लाईक करा, शेअर करा, इतर मित्रमंडळींना तुम्ही लाईक करा, शेअर करा. थँक्यू.